नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 सायन्स याचा लेसन 3 आहे लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. म्हणजे आपले घटक वेगळे करूया हा त्याचा अर्थ झाला. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे घटक कोणते येतात आणि ते आपण कशी काय सेपरेट करायची हे सगळं डिटेलमध्ये आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, याआधी मी लेसन 1 आणि लेसन 2 याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ ॲज वेल ॲज त्याचे क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. लेसन स्टार्ट होत आहे इंटरेस्टिंग स्टोरीने. तर आता लेसनमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. बघा, इथे आपल्याला दिलेले आहे लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. इट वॉज टाइम फॉर स्कूल. सानिया वॉज गेटिंग रेडी इन अ हरी टू अवॉइड बिईंग लेट. आता शाळेला जायला वेळ होत होता आणि ही कोण आहे? ही सानिया आहे. ठीक आहे, हिचं नाव आहे सानिया. मग हिला शाळेमध्ये जायला वेळ होत होता आणि मग काय केलं तिने? खूप गडबडमध्ये ती शाळेची तयारी करत होती. शी फिल्ड हर ओन बॉटल विथ वॉटर अँड स्टार्टेड फॉर अ स्कूल. मग आता तिने काय केलं? गडबडमध्ये आपल्या स्कूलमध्ये जायचं होतं. मग आपण नाही का स्कूलमध्ये जायच्या आधी आपली बॅग, टिफिन बॅग सगळं आपण तयार करतो. तसंच तिला वेळ व्हायला लागला होता म्हणून आणि तिने गडबडमध्ये आपली बॉटल घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं. हर मदर स्टॉप हर अँड सेड. तेवढ्यातच तिच्या आईने थांबवलं. अगं थांब सानिया, लुक व्हॉट यू डीड इन युअर रश. अननोइंगली यू मिक्स वॉटर इन टू द ऑइल बॉटल. मग आता आईने तिला म्हटलं, अगं सानिया थांब, तू काय केलं बघ. आता तू म्हणजे तुला कळत न कळत तू खूप गडबडमध्ये आहेस आणि गडबडमध्ये तू काय केलं की तेलाच्या बाटलीमध्ये तू पाणी ओतून टाकलं. We must not waste the oil. Now you will have to separate that oil from water. आता आपल्याला तेल वाया जायला नको. मग आता तू काय कर की ते तेल आणि पाणी हे सगळं वेगळे करून टाक. सानिया रिप्लाइड, आय डू इट आफ्टर आय रिटर्न फ्रॉम द स्कूल अँड शी लेफ्ट फॉर द स्कूल. मग ती सानिया काय म्हणाली, आई आता मला शाळेला जायला खूप वेळ होतो आहे आणि मी काय करणार, आता शाळेतून परत आली की तुझं हे काम पूर्ण करून देणार. अशी ही छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय समजलं की दोन कंपोनंट्स होते, दोन वेगवेगळे घटक होते. ते कोणते होते? एक वॉटर आणि ऑइल. ते वॉटर आणि ऑइल ती सानियाने काय केलं? एकत्र मिक्स केले. म्हणजे हे दोन वेगळे कंपोनंट्स तिने एकत्र केले होते, मिक्स केले होते. मग आता त्यांना सेपरेट कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत आणि ते एक्सपेरिमेंटनुसार. बघा, आता इथे काय दिलेलं आहे. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर सानिया रश होम. आता शाळा संपली आणि ती पटपट घरी परत आली. राईट देन हर मदर शोड हर what she had told her in the morning with the example you saw in activity. आता तिला आठवलं की आपल्याला सकाळी आईने सांगितलं होतं तेल आणि पाणी याला वेगळं करायचं आहे. मग ते कसं करायचं त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे. मग काय केलं तिने? शी टूक अन एम्प्टी जार अँड पुट ऑइल इन इट. मग आता तिने एक असं खालीचं बॉटल घेतली, एक एम्प्टी जार घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आता तुम्हाला इथे बघा हे वरचं बॉटल दिसत आहे. इथे तिने सकाळी रशमध्ये केलं होतं वॉटर आणि तेल एकत्र झालं होतं. मग काय झालं की हे तेल वरती आलं आणि पाणी खाली बसलं. का बरं? कारण की पाणी हे जड राहते म्हणून ते खाली बसलं आणि ऑइल हे हलकं राहते पाण्याच्या तुलनेने म्हणून ते वरती आलं. म्हणून आपल्याला बघितलेलं आहे की जी हलकी वस्तू असते, ज्याची डेन्सिटी ही कमी असते, ती वस्तू हलकी असते म्हणून ती पाण्यावर तरंगते. आपण नाही का लाकूड बघितलं, कितीही मोठं लाकूड असेल पण त्याची डेन्सिटी ही कमी असते, ते हलकं असतं पाण्याच्या तुलनेने म्हणून ते पाण्यावर तरंगताना आपण बघितलेलं आहे. तसंच हे ऑइलसुद्धा, ऑइल हे पाण्यापेक्षा हलकं असतं म्हणून ते वरती आलं. मग तिने काय केलं? एक एम्प्टी जार घेतला आणि त्याच्यामध्ये हळूवार असं तेल ओतायला लागलं. शी क्लोज द लीड. मग आता सुरुवातीला बघा ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. Then pour water into the same jar and she closed the lid and shook the jar up and down. मग आता तिने काय केलं? ते पाण्यामध्ये ऑइल टाकलं आणि त्याचं लीड म्हणजे झाकण बंद केलं आणि असं छान ती हलवायला लागली, शेक करायला लागली. इन अ while द ऑइल हॅड कम अप अँड वॉटर वॉज ॲट द बॉटम. मग तेवढ्यात काय झालं की ऑइल वरती आलं आणि पाणी काय झालं? खाली बसलं. दिस वे वी कॅन सेपरेट
इमिसिबल लिक्विड युझिंग देअर रिलेटिव्ह डेन्सिटी करू शकतो. इमिसिबल म्हणजे जे लिक्विड एकत्र मिसळू शकत नाही, जे दोन वेगवेगळे घटक एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही, त्याला इमिसिबल असं म्हटलं जातं. मग आता हे लिक्विड्स आहे, तर असे इमिसिबल लिक्विड्स म्हणजे जे दोन वेगवेगळे लिक्विड्स आहे जे एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही, असे लिक्विड्स आपण वेगळे केले. दे आर ऑल्सो सेपरेटेड अँड यूज. मग अशा प्रकारे ते वेगळे झाले आणि ते यूजमध्ये करण्यात आले. तर इथे काय केलं, तिने एक एम्प्टी बॉटल घेतली, पाणी जड होतं म्हणून खाली बसलं आणि ऑइल हलकं होतं म्हणून ते वरती आलं. आणि हे का बरं झालं, कारण की त्या दोघांची डेन्सिटी ही वेगवेगळी होती म्हणून. मग आता ऑइल तिने हळूवार दुसऱ्याच्यामध्ये ओतलं. हे आपण पाहिलं, ही झाली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आता काय दिलेलं आहे बघा, इथे व्हाय आहे. व्हाय डू वी डिफरंट लेयर्स ऑफ लिक्विड्स अपियर इन द बॉटल. आता आपल्याला त्या बॉटलमध्ये वेगवेगळ्या लेयर्स का बरं दिसतात, का दिसत असेल, कारण की दोघांची ही डेन्सिटी, दोघांची घनता ही वेगवेगळी असते म्हणून आपल्याला दोन ह्या लेयर्स आपल्याला दिसतात. देन विच ऑफ देम इज द ऑइल लेअर अँड हाऊ विल यू डिटरमाइन इट. आता तुम्हाला कसं समजणार की पाण्याची लेअर कोणती आणि ऑइलची लेअर कोणती, कारण की आपल्याला लक्षात येतं की पाण्याचा कलर कसा असतो आणि ऑइलचा कलर कसा असतो हे आपल्याला लक्षात येते. आणि त्याच्यामुळे आपण फाइंड आउट करू शकतो की ऑइलची लेअर कोणती आणि पाण्याची कोणती. मग आता काय करायचं, आपल्याला ते सेपरेट करायचं आहे. मग काय आहे, ट्राय स्लोली pouring the liquid from the top layer into an empty container. आता आपल्याला ते वेगळं करायचं आहे, सेपरेट करायचं. मग आपण कसं करणार, एक खाली भांडं घ्यायचं आणि हळूवार ते ज्याच्यामध्ये ते मिक्स झालेलं आहे ते हळूवार पोअर करायचं, ओतायचं. बघा इथे ही मुलगी ओतत आहे, आपल्याला दिसते आहे ना, ती हळूवार ते ऑइल काढताना आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढताना दिसते आहे. इट इज पॉसिबल टू सेपरेट ऑल ऑइल फ्रॉम द मिक्सचर दिस वे. मग काय पॉसिबल आहे का हे सगळं सेपरेट करणं. ट्राय इट 2 or 3 times. म्हणजे एकदाच नाही होणार, हे आपल्याला किती वेळा करावं लागेल, 2-3दा करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा ते काढलं, मग काही ऑइल त्याच्यामध्ये राहील, अजून त्याला जे स्टेबल हॉल देऊ लागेल, त्याला स्थिर होऊ द्यावं लागेल आणि पुन्हा मग ते अजून हळूवार ओतावं लागेल दुसऱ्या कंटेनरमध्ये, आणखीन ते स्थिर होऊ द्यायचं, पुन्हा काढायचं. अशी ही प्रोसिजर आपल्याला 2-3दा करावी लागेल. ट्राय टू सेपरेट ऑल द ऑइल युझिंग द ग्लास ट्यूब ऑर अ कलरलेस सिरिंज. मग आता आपल्याला हे आपण दुसऱ्या ठिकाणी असंही करू शकतो की मग हे यूज कशाने करायचं, की एक ग्लास ट्यूबचा पण यूज करू शकतो किंवा कलरलेस सिरिंज म्हणजे इंजेक्शनचा यूज करून सुद्धा आपण काढू शकतो. थिंक अबाउट व्हॉट डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग दीज अटेम्प्ट्स अँड वाय दे ऑकर्ड. मग आता विचार करा की आपल्याला काय काय प्रॉब्लेम येणार आहे, ते आपल्याला एकदम होणार का नाही, हळूवार ते पहिल्यांदा काढावं लागेल, मग दुसऱ्यांदा काढावं लागेल, असं 2-3दा करावं लागेल. आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करून बघायची आणि तुम्ही घरी केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कोणते डिफिकल्टीज आली, ते मला कमेंटमध्ये कळवा, मला ते वाचायला जरूर आवडणार आहे. तर आता बघा दुसरी मेथड काय आहे, आपलं ऑइल सेपरेट करण्याची. आता आपण इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपल्याला करायची आहे. काय करायचं आहे, फाइंड अ लार्ज ट्रान्सपरंट प्लास्टिक ग्लास ऑर बॉटल, मेक अ होल ॲट इट्स बॉटम युझिंग अ नेल. आता आपल्याला हे बघा, हे प्लास्टिक कंटेनर दिसतं आहे, आपल्याला प्लास्टिकची बाटली घ्यायची आणि त्याला खालून छिद्र करायचं. बघा इथे दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे, खालून आपण हे कसं होल केलं, त्याला छिद्र पाडलं. मग काय करायचं, कीप द होल क्लोज विथ अ फिंगर अँड फिल द कंटेनर विथ द मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर. मग आता त्या छिद्रावर आपण एक बोट ठेवून द्यायचं आहे ना, म्हणजे जेव्हा आपण ते छिद्र केलं त्याच्यावर एक फिंगर ठेवून द्यायची. ॲज बिफोर द 2 layers ऑफ द लिक्विड विल रिमेन सेपरेट अँड डिस्टिंक्ट. आणि नंतर मग काय करणार, ते छिद्र झालं की जेव्हा आपल्याला ते सेपरेट करायचं असेल तेव्हा आपण जे बोट ठेवलेलं होतं ते बोट आपण आता काढून टाकायचं. आता हीच ॲक्टिव्हिटी आपण बघा इथे करणार आहोत. आता इथे काय दिलेलं आहे, नाव होल्ड दीज फील्ड कंटेनर स्लाइटली अबाव द अनदर एम्प्टी कंटेनर. आता आपल्याला हे बघा, या बॉटलमध्ये आपल्याला छिद्र केलेलं आहे आणि त्याला आपण बोट ठेवलं आणि ते एम्प्टी कंटेनर जवळ आणायचं. बघा इथे एम्प्टी कंटेनर दिसत आहे. रिमूव्ह युअर फिंगर फ्रॉम द होल. आणि आता आपण ते छिद्रावरून बोट काढून टाकायचं. विच लिक्विड विल स्टार्ट फ्लोईंग आउट ऑफ द होल ॲट द बॉटम फर्स्ट. आता तुम्ही सांगा बरं,
तुम्हाला 2 लेअर दिसत आहेत. पाण्याची लेअर कुठे आहे? खाली आहे. आणि ऑइलची लेअर कुठे आहे? वरती आहे. मग आता एम्प्टी कंटेनरमध्ये आपण त्या बॉटलला छिद्र केलं, त्याला बोट लावलं आणि ते बोट आता आपण काढून टाकलं. मग आता पहिले कोणती लेअर खाली पडणार आहे हे तुम्ही सांगा बरं. अगदी बरोबर, कोणती पडणार आहे? पहिले काय? वॉटरच पडणार, कारण की खालची लेअर कोणती आहे? वॉटरची. When should you quickly place your finger back over the hole to stop the liquid from coming out? आता तुम्ही ते बोट पुन्हा केव्हा ठेवणार आपण? जेव्हा आपली पाण्याची लेअर पूर्ण कमी होऊन जाणार, तेव्हा पूर्ण पाणी खाली पूर्ण संपलं. त्या बॉटलमधलं जे मिक्स वॉटर होतं, लिक्विड होतं, त्याच्यातलं पाणी पूर्ण संपलं, तेव्हा आपण पुन्हा फिंगर लावून देणार. अँड विच लिक्विड विल बी इन द टॉप कंटेनर अँड विच लिक्विड विल बी इन द बॉटम कंटेनर. मग आता सांगा बरं की बॉटम कंटेनरमध्ये कोणतं खाली, म्हणजे एम्प्टी कंटेनरमध्ये कोणतं पाणी राहणार आता? हां, अगदी बरोबर, कोणतं राहणार आहे? त्याच्यामध्ये पाणी राहील. आणि ज्या बॉटलला आपण छिद्र केलेलं आहे त्याच्यामध्ये काय राहणार आहे? ऑइल राहणार आहे. किती इझी मेथड आहे, आपण घरी पण करू शकतो. पण आधी आपल्याला कधी डोक्यातच नाही आलं की आपण अशा प्रकारे सुद्धा ऑइल आणि पाणी हे वेगळं करू शकतो. तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवायची आहे. ओके. आता इथे काय दिलेलं आहे बघा. When 2 or more substances are mixed together, it is called a mixture. आता आपल्याला माहिती आहे की 2-3 वस्तू एकत्र केल्या तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. घरी आई नाही का, आई चिवडा बनवते तर चिवड्यामध्ये वेगवेगळं टाकते. काय काय टाकते? पोहे टाकते, मुरमुरे, शेंगदाणे, देन मिरची, मीठ, हे सगळे वेगवेगळे घटक आई त्याच्यामध्ये मिक्स करते. शेव पण टाकते. तर हे सगळे झाले वेगवेगळे मिक्स टुगेदर, म्हणजे वेगवेगळे सबस्टन्सेस, म्हणजे वेगवेगळे जे घटक असतात ते वेगवेगळे घटक एकत्र करणं, त्याला काय म्हणतात? मिक्सचर असं म्हटलं जातं. मिक्स करणं, मिक्स म्हणजे मिक्स असते, ते एकत्र असतात म्हणून त्याला काय म्हटलं असतं? मिक्सचर म्हणतात. द सबस्टन्स दॅट आर मिक्स्ड आर कॉल्ड कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. पण जे वेगवेगळे घटक एकत्र केले जातात त्याला काय म्हटलं जातं? कंपोनंट्स म्हटलं जातं. आता बघा, चिवड्यामध्ये पोहे हे काय झालं? कंपोनंट झालं. मुरमुरे काय झालं? कंपोनंट झालं. शेंगदाणे कंपोनंट झाले. म्हणजे हे जे वेगवेगळे घटक एकत्र मिक्स होतात त्याला मिक्सचर म्हणतात. पण वेगवेगळे जे घटक मिक्स होतात, जे पदार्थ त्याच्यामध्ये ॲड ऑन होतात त्याला काय म्हटलं जातं? कंपोनंट्स म्हटलं जातं. मिक्सचरचं कंपोनंट म्हटलं जातं. आता बघा, इथे आपल्याला दिसत आहे की काहीतरी घरी नाही का लहान मुलं असतात, मग त्यांना काही सुचत नसलं की ते सगळ्या वस्तू एकत्र करून टाकतात. मग काय असते? 2-3 डाळी एकत्र करून टाकल्या, चना डाळ, मूग डाळ, देन वाटाण्याचे दाणे वगैरे, हरभऱ्याचे दाणे, ते काय करतात? खेळतात आणि सगळं एकत्र मिक्स करतात. मग अशी कंपोनंट्स, हे काय झालं? ते मिक्स करणं, त्याला काय म्हटलं? मिक्सचर. पण जे वेगवेगळे चना डाळ झाली, तूर डाळ झाली, मूग डाळ झाली, हे काय झाले? कंपोनंट्स झाले त्या मिक्सचरचे. म्हणजेच आता तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. कंपोनंट्स वेगळे, कंपोनंट्स म्हणजे घटक, आणि मिक्सचर म्हणजे जे एकत्र झालेले पदार्थ असतो त्याला मिक्सचर असं म्हणतात. From the mixture like चिवडा, फरसाण or भेल, the components can be easily picked out and separated. आता चिवड्यामध्ये तुम्हाला समजा शेंगदाणे नाही आवडले तर तुम्ही पटकन ते वेगळे करू शकता. खोबरं नाही आवडलं, वेगळं करू शकता. मिरची नाही आवडली तर तुम्ही वेगळं करू शकता. म्हणजे हे कंपोनंट्स, म्हणजे चिवडा, फरसाण, भेल याच्यातले कंपोनंट्स तुम्ही वेगळे करू शकता. बरोबर, ते इझी पण आहे तुम्हाला करण्यासाठी. पण हाऊएव्हर द कंपोनंट्स फ्रॉम मेनी मिक्सचर कॅनॉट बी सेपरेटेड सो इझिली. पण असे काही घटक असतात त्याच्यातनं हे कंपोनंट्स वेगळे करणं खूप कठीण जातं. आत्ताच मी नाही का उदाहरण दिलं, एखाद्या वेळेला चुकून 2-3 डाळी मिक्स झाल्या, आता त्या एक डाळी वेगवेगळी करणं ते थोडंसं कठीणच जातं नाही का. मग साखरमध्ये तांदूळ मिक्स झाले, जर आपल्या घरामध्ये किराणा आणला आणि किराण्यामध्ये काय झालं की साखर, तांदूळ वगैरे सगळं त्या किराण्याच्या थैलीमध्ये टाकलेलं आहे, आणि काय झालं, चुकून साखर आणि त्या तांदळाची जी कॅरी बॅग असते ती फाटून गेली या फुटली, काही झालं तरी ते दोन्ही घटक एकत्र झाले. मग आता हे कंपोनंट्स वेगळं करणं खूप जड जातं आहे ना. तर म्हणजेच काय होईल, ते कंपोनंट्स वेगळे करणं म्हणजे सोपं नसतं, त्याला मेहनत घ्यावी लागते. फॉर दॅट सर्टेन टेक्निक्स मस्ट बी यूज. आता अशी काही कंपोनंट्स आहे की जे वेगळे करण्यासाठी काही टेक्निक्सचा यूज केला जातो.
By identifying the difference between the mixture substance, a trick or method can be planned that utilize those differences. Such methods are called method of separation. आता ही तुम्हाला IMP आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे की सेपरेशन म्हणजे काय. आता तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की सेपरेशनची डेफिनेशन काय आहे. मग आपल्याला काय करायचं, सेपरेशन म्हणजे काय, बाय आयडेंटिफाईंग द डिफरन्स बिटवीन द मिक्स सबस्टन्स. म्हणजे आता याच्यामध्ये जे मिक्स सबस्टन्स मिक्स झालेले घटक आहे ते आपल्याला ओळखून काहीतरी ट्रिक यूज करून काहीतरी आपण उपाय करून ते सगळं वेगळं करणं, त्याला डिवायडेशन करणं, त्याला सेपरेट करणं, आणि तीच मेथड म्हणजे काय आहे, सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय, वेगळं करण्याचे घटक वेगळे सेपरेट तुम्हाला माहिती नाही का, सेपरेट म्हणजे वेगवेगळे करणं. आता सेपरेशनची मेथड म्हणजे काय, जे मिक्स झालेलं आहे त्याला वेगवेगळे करणं म्हणजे सेपरेशन. ही झाली त्याची डेफिनेशन, आणि ही खूप IMP डेफिनेशन आहे, तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आता बघा इथे छानशी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि आपण पुष्कळदा केलेली आहे, कळत न कळत आपण पुष्कळदा केलेली आहे. आता आपण काय घेतलं, टेक सम रोस्टेड पीनट्स. आता पीनट्स म्हणजे काय, खारेदाणे आपण घेतले, आणि तुम्हाला माहिती आहे की जे खारेदाणे असतात त्याच्यावर साले असतात. मग काय करतात, ऑन युअर पाम रब देम स्लाइटली. मग आपण ते हातावर घेतो आणि त्याला चांगलं चोळतो, मग त्याच्यावरची ती साल आहे ना ती वेगळी निघून जाते. सेपरेट देम आउट ऑन युअर पाम अँड ब्लो ऑन देम. मग आता काय करतो, तेच वेगळं केलं, मग त्याची साली ते वेगळी निघाली आणि त्याला आपण फुंकर मारली. बघा इथे आपल्याला तुम्हाला पिक्चरमध्ये सुद्धा दिसते आहे की हा फुंकर मारतो आहे खारेदाण्याच्या ह्याच्यावर. तर मग काय होणार आहे, आता तुम्ही सांगा बरं काय होईल इथे नेमकं. इथे काय होणार आहे, इथे आपले जे सालं आहे ते शेंगदाण्याचे सालं आहे ते हलके राहिल्यामुळे ते उडून जातात, ते बाहेर पडतात आणि आपल्या हातावर काय राहतात, खारेदाणे राहतात. क्लीन पीनट्स ऑर चिकपीज विल रिमेन इन युअर हँड. मग आपल्या हातामध्ये काय राहतील, ते खारेदाणे तसेच राहतील. आपण ही ॲक्टिव्हिटी खूपदा केलेली आहे, पण आपल्या लक्षातच नाही आलं की ही मेथड म्हणजे काय आहे, सेपरेशन करायची मेथड आहे. हे वेगळे कंपोनंट्स वेगळे करण्याची मेथड आहे आणि याला काय म्हटलात, सेपरेशन असं म्हणतात. हे आपल्या लक्षातच नाही आलं. बघा आता इथे बघा आपण हे पुष्कळदा आपण बघितलेलं आहे की फार्मर्स यूज दिस सिमिलर मेथड टू सेपरेट ग्रेन्स फ्रॉम अ मिक्सचर ऑफ ड्राईड लीव्ज अँड कव अँड रेन्स. आता शेतामध्ये नाही का, शेतामध्ये जेव्हा कापणी होते तेव्हा कापणी करताना काय होतात की त्या धान्याबरोबर त्याचे टरफलंसुद्धा येतात, सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये काही काडी कचरासुद्धा येतो, आणि हीच सेम मेथड काय फार्मर्स ते आपलं धान्य क्लीन करण्यासाठी यूज करतात. या पिक्चरवरून तुम्हाला लक्षातच येतील की आपण त्याला पाखडणं असं म्हणतो नाही का. पण ही झाली जुनी पद्धत, आता नवीन मेथडसुद्धा सुरू झालेली आहे आणि यालाच काय म्हटलं जातं, सेपरेशन. आणि मला असं वाटतं आता की सेपरेशन ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल नाही का. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आता काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आता बघा हे कंपोनंट्स वेगळे करण्याचे आपण वेगवेगळ्या मेथड्स बघणार आहोत, सेपरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स बघणार आहोत. आता फर्स्ट आहे विनोईंग, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, उफणणे. काय म्हणतात, उफणणे. आता शेतामध्ये नाही का धान्य, तुम्हाला पिक्चरवरूनच लक्षात आलं असेल की शेतामध्ये जे धान्य असते तर आता ते धान्यासोबत काय असतो, काळी कचरा असतो, त्याचा भुसा चाफ असतो. चाफ म्हणजे काय, भुसा. मग आता ह्या भुसा असतो, कचरा असतो, त्याची सालपटं असतात. मग हे काय करतात, पूर्ण हाईटवरून ते धान्य असं हवेच्या दिशेने हलवत राहतात. मग काय, द हेवी ग्रेन्स फॉल स्ट्रेट डाऊन. मग जे जड धान्य असतं ते स्ट्रेट खाली पडतं. बघा इथे आपल्याला दिसत आहे, हे तुम्हाला पिक्चरमधून पूर्ण कल्पनासुद्धा येईल. द चाफ अँड द अदर लाईट रॅश बीइंग लायटर इन अ वेट आर कॅरीड अवे बाय द विंड. मग आता हवेच्या दिशेने ते हलके असतात, म्हणजे जे भुसा असतो त्याच्यातला काळी कचरा असतो ते धान्याच्या मानाने हलके असतात, ते वजनाने कमी हलके असतात आणि त्यामुळे ते काय होतात, हवेबरोबर दूर उडून जातात. दिस सेम टास्क कॅन बी डन इन लेस टाईम बाय creating a strong flow of air using a large fan of machine. आता
ही तर झाली जुनी मेथड झाली विनोईंग. जेव्हा आपल्याकडे धान्य कमी प्रमाणात असेल, कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला करायचं असेल, तेव्हा आपण ही विनोईंग म्हणजे उफडणे ही मेथड आपण यूज करतो. पण आता आपल्याजवळ खूप सारं मोठा एरिया आहे, खूप सारं धान्य आहे. मग ही मेथड कधी करणार आपण? त्याच्यासाठी आता काय करतात, ही मशीनचा यूज केला जातो. त्यामध्ये ब्लो केलं जातं, एअरला हवा त्याच्यामध्ये सोडली जाते आणि त्या हवेमुळे काय होतं की धान्य तिथेच राहतं आणि काडी कचरा त्याच्यातनं दूर फेकला जातो. बघा आता मेथड ही IMP आहे, ही डेफिनेशन IMP आहे. व्हॉट इज मीन बाय विनोईंग? जेव्हा तुम्हाला म्हटलं की विनोईंगची डेफिनेशन सांगा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. द मेथड ऑफ सेपरेटिंग हेवी अँड लाईट सबस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ विंड इज कॉल्ड विनोईंग. म्हणजेच काय, जेव्हा जे सबस्टन्सेस असतात, जे घटक असतात, त्याच्यामध्ये काही लाईट म्हणजे हलके असतात, काही बारीक घटक असतात, त्यांचं जेव्हा मिक्सचर होते आणि ते हवेच्या साहाय्याने आपण वेगळं करतो, त्यालाच काय म्हणतात, विनोईंग म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, उफडणं असं म्हटलं जातं. आणि खूप इझी मेथड आहे ही. तुम्हाला आता आपण पुष्कळदा तुम्ही ही बघितली सुद्धा असेल. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, हँड पिकिंग. आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हँड पिकिंग म्हणजे हाताने निवडणं. आता आपल्याकडे नाही का गहू असतात, गहू निवडायचे असले की आई म्हणते ये माझ्या मदतीला, याच्यातले खडे वेगळे कर, कचरा वेगळं कर. तर आपण गहू निवडताना ही मोस्टली ही मेथड यूज करत असतो. आणि ही कुठली आहे, हँड पिकिंग. ही सेपरेशनची सेकंड मेथड आहे. आता काय आहे, स्मॉल साईज और पीस ऑफ नॉन बर्निंग मॅटर आर सेपरेटेड बाय पिकिंग देम आउट विथ अवर फिंगर इज कॉल्ड हँड पिकिंग मेथड. आता ही व्हॉट इज मीन बाय हँड पिकिंग? तर म्हणजेच काय, जेव्हा आपण हाताने वेगळे करतो, म्हणजे काही असे सबस्टन्सेस असतात की जे बर्न होऊ शकत नाही, जे जळू शकत नाही आणि ते वेगळे करणं कठीण असतं. मग त्यावेळेला आपण हँड पिकिंग म्हणजे एक एक असा बोटाने ते वेगळं करत असतो. गव्हातले खडे नाही का, आपण ते वेगळे करतो. इट इज ऑल्सो कलेक्ट अ हँड पिक्ड. मग आता काय आहे, आपण त्याला हँड पिक्ड असं म्हटलं जातं. इट इज डन टू इझी काइंड ऑफ वर्क लाईक ब्रेकिंग सम ऑफ ग्रेन्स टू गेट द सीड आउट ऑफ सीड्स while sorting out cold drinks in a packet, black seeds in a pulses made to pick out all them from your vegetable. मग आता ही केव्हा आपण यूज करतो, आपण भाजीपाला निवडताना ही मेथड यूज करतो, बरोबर. एखादा पॅकेटमधलं काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असेल तेव्हा आपण बोटाने हाताने ते वेगळं करतो, म्हणजे हँड पिकिंग झालं. गव्हातले ज्वारी निवडताना त्याच्यातले खडे आपण वेगळे करतो, म्हणजेच धान्य स्वच्छ करताना हँड पिकिंगचा यूज केला जातो. ही इझी आहे. आणि जेव्हा छोटे कंपोनंट्स असतात, कमी प्रमाणात आपल्याला करायचं असेल, तेव्हा हँड पिकिंगचा यूज केला जातो. आणि ही मेथड तुम्ही पुष्कळदा यूज केलेलीच असेल, आहे ना, हँड पिकिंग. मित्रांनो, नेक्स्ट मेथड आपली आहे सिविंग. आता ही मेथड आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या घरी नाही का पुष्कळदा आई करताना आपण बघितलेलं आहे. सिविंग म्हणजे चाळणे, बरोबर. आता स्टोन्स दॅट आर स्मॉलर इन साईज दॅन द ग्रेन्स कॅन बी सेपरेटेड बाय यूजिंग अ सीव. सीव म्हणजे चाळणं. आता चाळणीची इथे तुम्हाला वेगवेगळ्या चाळण्या पण दिसत आहे ना. आता आपल्याला नाही का गहू वगैरे करायचे असेल, गव्हामध्ये बारीक खडे असतील किंवा तांदूळ आपल्याला गाळायचे असेल, त्यावेळेला आपण ही पद्धत वापरतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की धान्यवरती राहते आणि बारीक बारीक जे खडे असतात ते खाली पडून जाते. आणि हे काय झालं, सिविंग म्हणजे चाळणे ही मेथड झाली. Grains cleaned in this way are then grounded into a flour. आता आपल्याला आपण गव्हाचं कणिक दळून आणतो किंवा रवा असतो, रवामध्ये कधी कधी आपल्याला कचरा असतो किंवा छोटे छोटे अळ्या वगैरे असतात, ते गहू जाडासुद्धा राहतो, आपल्याला कणिक जाडी राहून जाते. मग तेव्हा आपण ही मेथड यूज करतो आहे ना. गव्हाला तुम्ही बघितलं असेल, आईला गव्हाला गाळताना, गव्हाच्या पिठाला चाळणी करताना किंवा रवा मैदा हे चाळून घेते, कारण की ते स्वच्छ झालं पाहिजे म्हणून आपण ही मेथड घरी यूज करत असतो. आणि ह्या मेथड आपण डेली यूजमध्ये करतो, पण आपल्या लक्षातच नाही येत की ह्या सगळ्या कशा आहे, सेपरेशनच्या मेथड्स आहे म्हणून. मग काय होते, फ्रॉम द फ्लोअर टू सेपरेट द कोर्स पार्टिकल barren फ्रॉम द फ्लोअर अ sieve विथ इवन अ फिंगर मेश मस्ट बी यूज. आता आपण पुष्कळदा काय करतो की बोटाने सुद्धा स्मॅश करतो किंवा बोटाने सुद्धा गाळून घेतो किंवा चाळणीने गाळून घेतो. हे काय आहे,
floor particles that are smaller than the holes of the sieve fall through and while particles larger than the holes remain on the sieve mesh. आता चाळणीवर काय होते की जेव्हा आपण गव्हाचं पीठ चाळतो मग त्यावेळेला काय होते की गव्हाचं पीठ बारीक असते आणि त्यामुळे ते पटकन खाली पडते आणि जे जाडं राहते, जो कचरा राहतो, ज्याला आपण काय म्हणतो त्याला कणिक जाडी असते, ती वरती राहून जाते. रव्यामध्ये सुद्धा रवा किंवा मैदा चाळताना हे बारीक असते, फाईन असते, म्हणून ते छिद्रातून खाली पडून जाते आणि जे बिनकामाचं कंपोनंट्स असते, जे युजलेस कंपोनंट्स असते, ते वरती राहून जाते. आणि ही मेथड आपण डेली यूजमध्ये यूजच करत असतो. मग काय आहे, therefore when the components of a mixture of two solid substance differ in size we can use these methods for separation. मग आता या दोन कंपोनंट्स जेव्हा वेगळे घटक असतात, जेव्हा दोन वेगवेगळे घटक असतात आणि ते कमी जास्त असतात, एखादं बारीक असते, एखादं जाड असते, तेव्हा आपल्याला सेपरेशन करताना ही सिविंग म्हणजे चाळणे किंवा गाळणे ही मेथड आपण यूज करत असतो आणि ही डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो. मित्रांनो, ही चाळणे म्हणजेच गाळणे ही मेथड तर तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटला पुष्कळदा बघितली असेल. आता जेव्हा नाही का आपण जेव्हा घराचं कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा आपल्याला बारीक रेती पाहिजे असते आणि त्याच्यामध्ये गोटे असतात, मोठमोठे असतात, तेव्हा आपण अशा प्रकारचं मिक्सचर करताना म्हणजे गाळताना आपण पुष्कळदा तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. आणि ही कशाची मेथड आहे, सिविंगची म्हणजेच गाळण्याची मेथड आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार, हे जाडं वरती राहतं आणि बारीक रेती काय करते, खाली पडून जाते. आणि हे सुद्धा एक्झाम्पल आहे सिविंगचं. आता नेक्स्ट मेथड आहे आपली फिल्टरेशन. कोणती आहे, फिल्टरेशन म्हणजे गाळणे. आता गाळणे ही पण मेथड आपण रोजच्या जीवनात यूज करतो, बरोबर का? सकाळी उठल्या आपण ही मेथड यूज करतो. मग आता बघा, वेन अ मिक्सचर कन्सिस्ट ऑफ टू सॉलिड सबस्टन्स and their particles differ in size we separate them using an appropriate sieve. मग आता काय, दोन सबस्टन्स असतात, दोन वेगवेगळे घटक असतात आणि ते वेगवेगळ्या साईजचे असले तर तेव्हा आपल्याला ते वेगळं करताना चाळणीने आपण फिल्टर करून घेतो, त्याला गाळून घेतो. सकाळी नाही का उठल्या आपण चहा घेतो आणि चहामध्ये आपण काय करतो, दूध टाकतो, साखर टाकतो, चहापत्ती टाकतो आणि त्याच्यामध्ये त्याला चांगलं अद्रक पण टाकतो, विलायची, हे सगळे कंपोनंट्स टाकतो आपण, बरोबर. मग त्याच्यामध्ये शुगर काय होते, ही मिक्स होऊन जाते, ती त्याच्यामध्ये मिक्स होते. पण चहापत्ती किंवा अद्रक, विलायची हे त्याच्यामध्ये मिक्स नाही होत, त्यांचा फ्लेवर येतो फक्त, पण ते मिक्स होत नाही हे कंपोनंट. मग आपण तेव्हा कोणती मेथड यूज करतो, फिल्टरेशन. मग आपण चाळणी घेतो आणि चाळणीने काय करतो, त्याला गाळून घेतो. लिंबू सरबत आपण रोजच्या जीवनामध्ये करतो. लिंबू सरबत केलं की लिंबूचे जे राहते त्याच्यातले ते सबस्टन्स, त्याच्यातला बिया, ते आपल्याला गाळायचं असेल तेव्हा आपण कोणती मेथड यूज करतो, फिल्टरेशन, नाही का. But what if the mixture consists of liquid and insoluble solid? In such a cases, they can be separated using the strainer or sieve with a very fine mesh. मग अशा वेळेला आपण नाही का चहा गाळणीचा यूज करतो, स्ट्रेनर चाळणीचा यूज करतो आणि वेगळं करतो हे कंपोनंट्स, बरोबर. मग काय दिलेलं आहे, while using a strainer what is the state of substance that remain on the strainer. मग आता ते आपण चहा करतो तर चहा गाळणीवर कोणता सबस्टन्स राहत असेल, आता तुम्हाला माहिती आहे, मला कमेंटमध्ये सांगा की त्या चाळणीवर कोणता सबस्टन्स राहतो. व्हॉट इज द स्टेट ऑफ सबस्टन्स दॅट फॉल्स टू, आणि त्याचं स्टेट कोणतं राहते आहे ना, सॉलिड आहे की लिक्विड आहे ते मला सांगायचं, बरोबर. अँड इफ मडी वॉटर इज फिल्टर थ्रू अ क्लॉथ ऑर अ ट्री स्ट्रेनर डू वी गेट क्लीन वॉटर. पण आता जर आपण चहा गाळणीने चहा गाळताना आपल्याला चहापत्तीवरती राहून जाते स्ट्रेनरवर, पण जेव्हा एखाद्या वेळेला काय, आता रेनी सीझन चालू आहे, कधी कधी पाईपलाईन फुटली किंवा काही प्रॉब्लेम आला तर काय होते, आपल्या नळाला गढूळ पाणी येते, बरोबर. पण मग हे गढूळ पाणी स्ट्रेनरने गाळलं तर क्लीन होते का मला कमेंटमध्ये जरूर कळवा. नंतर काय दिलेलं आहे, नेक्स्ट मेथड आपली आहे बघा. आता फिल्टरेशनची दुसरी आहे. आता एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे तुम्हाला करायचा. इथे कोणता एक्सपेरिमेंट दिलेला आहे, इन द लॅबोरेटरी देर इज अ स्पेशल टाईप ऑफ पेपर कॉल्ड फिल्टर पेपर. आता लॅबोरेटरी प्रयोगशाळेमध्ये एक स्पेशल कागद असतो आणि त्याला काय म्हटलं जातं, फिल्टर पेपर. बघा इथे पिक्चर दिलेला आहे सुद्धा तुम्हाला फिल्टर पेपरचा.
These paper is actually a mesh of extremely microscopic pores. आता त्याला खूप बारीक बारीक खूप बारीक छिद्र असतात, आपल्याला डोळ्याने दिसत नाही ते अशी बारीक छिद्र असतात. Substance like muddy water or buttermilk can be filtered using this filter paper. मग आता गढूळ पाणी असेल किंवा आपल्याला दही काय म्हणते बटर मिल्क म्हणजे ताक असतं, हे ताक जेव्हा आपल्याला वेगळं करायचं असेल तेव्हा हे फिल्टर पेपर आपल्याला युजफुल पडतं आहे ना, त्याचा यूज तेव्हा होतो. पण प्रत्येकच वेळेला आपण काय हे फिल्टर पेपर आणणार का? मग त्याच्यासाठी आपल्याला घरी काहीतरी मेथड असणारच आहे ना, ती पण आपण शिकणार आहोत की आपण घरी कोणती मेथड यूज करतो जेव्हा आपल्याकडे गढूळ पाणी आलं तेव्हा. आता इथे काय आहे दिलेलं आहे, ड्युरिंग अन एपिडेमिक वाय शुड वी विअर अ मास्क अँड कवर अवर नोज अँड माउथ वाईल ट्रॅव्हलिंग इन अ क्राउडेड व्हेकल्स ऑर विजिटिंग अ हॉस्पिटल. मग आता इथे बघा बरं, विचार करा की कोविडच्या वेळेला सगळ्यांना आपल्याला कंपल्शन होतं. आता मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, तर